नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या भावाच्या एकदम लाडक्या चॅनलवरती. आणि मी नुकताच एक चित्रपट पाहून आलो ज्याचं नाव आहे मर्दिनी. आणि हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे श्रेयस तळपळेने. त्याच्यामुळे मी म्हणलं की यार ह्या चित्रपटाला एक चान्स नक्की द्यावा. आता कसा आहे चित्रपट, तर ह्या चित्रपटाचा प्लॉट, ह्याचे पॉझिटिव्स आणि निगेटिव्हबद्दल आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बोलूया प्लॉटबद्दल, जिथं पूर्ण मूवीचा प्लॉट असा आहे की अंजली नावाची एक स्त्री, ए प्रार्थना बेहरे ह्यांनी रोल प्ले केला आहे. तर सिंगल मदरचा हा रोल प्ले करत आहे, जिथं त्यांची मुलगी ओवी, ह्या दोघांचा खूप चांगला बॉन्ड असतो आणि ते त्यांची लाईफ सुखरूपपणे जगत असतात. आणि अंजली तिच्या म्हणजे मुलीला प्रोटेक्ट करण्यासाठी काहीही करू शकते. पण ह्यांच्या लाईफमध्ये विषय तेव्हा होतो की जिथं नाही का एक ऑनलाईन फ्रॉड ह्यांच्यासोबत घडतो आणि त्यामुळे एक क्रायसिस येतो की जिथं नाही की ह्यांच्या मुलीला नाही का धमकवलं जातं मारण्यासाठी आणि तिथूनच सगळ्या गोष्टी चालू होतात. आता हे बघा, जर पॉझिटिव्हबद्दल बोलू ना, तर सगळ्यात अगोदर तर प्रार्थना बेहरे यांची ॲक्टिंग, त्यांनी खूपच चांगली ॲक्टिंग केली. म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी इमोशन्स आणि जे त्यांनी एनर्जी नाही का फील होती, ती डिवाइन एनर्जी. आणि त्यानंतरच नाही का जर तुम्ही बघता आपले सपोर्टिंग कास्टमध्ये जितेंद्र जोशी आणि अभिजित, तर ह्यांनी सुद्धा खूप मस्त ॲक्टिंग केली आणि पूर्ण जीव ओताचा सुद्धा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच इंटरेस्ट सुद्धा येतो मूवीला पाहायला. आणि राहिला तिसरा पॉझिटिव्ह पॉईंट, तर तो जो टॉपिक ह्यांनी कव्हर केला ना, तो खूप मला म्हणजे चांगला स्टेप वाटला. कारण की सायबर क्राईम आणि हे जो डाटा प्रायव्हसीबद्दलचा विषय आहे ना, तो त्यांनी म्हणजे ते स्टेप घेतला आणि त्याबद्दल त्यांनी ते मेसेज द्यायचा प्रयत्न केला आणि तो एक बोल्ड स्टेप होता ज्याच्याबद्दल ह्यांचं कौतुक नक्की करायला पाहिजे. आणि आता जर नेगेटिव्ह बद्दल बोललं जाईल तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे स्क्रीन प्ले. म्हणजे मूवी मला बऱ्याचपैकी स्लो फील होत होती आणि त्याच्यात बी नाही का म्हणजे काही काही जागेवरती लॉजिक लेस वाटत होती, म्हणजे लॉजिक नाही लावा असंच वाटत होतं. आणि दुसरा निगेटिव्ह पॉईंट झाला लॅक ऑफ थ्रिल. ही एक थ्रिलर मूवी आहे जिथं मी एक्सपेक्ट करतोय का थ्रिलर मूवीकडनं की मला ते एज ऑफ द सीट म्हणजे ते नाही का ते एकदम कोण्यावरती तसं थ्रिलिंग काही सीन बघायला भेटतील, जे की मला बऱ्याचपैकी बघायला भेटले नाही ह्याच्यात. आणि मग मी ते एक्सपेक्ट करत होतो की अरे शेवटीपर्यंत म्हणजे तसा मुवमेंट क्रिएट होईल, पण तसा मुवमेंट काही बऱ्याचपैकी क्रिएट नाही झाले. पण ह्याच्यानंतर आता तिसऱ्या पॉईंटबद्दल बोलू तो आहे एडिटिंग अँड पेसिंग. एडिटिंग अँड पेसिंग कमून म्हणलं, कारण की नाही का जसं मी म्हणलं ना मूवी स्लो फील होत होती, त्याच्यामुळेच नाही का तुम्ही बघा की मूवी स्ट्रेच फील होणार 100%. मग ते तुम्ही बऱ्याचपैकी आरामशीर कमी करू शकत होता त्याची लेंथ, आणि जेणेकरून ते मग थोडं अजून टाईट सिच्युएशन आणि ते थोडं अजून म्हणजे पेसिंग वाढली असती ना, तर अजून थोडीफार मजा वाढली असती. अरे बघा, ओव्हरऑल मला काही मूवी म्हणजे एकदम ओव्हर द टॉप नाही वाटली. एक चांगला स्टेप होता, चांगली मूवी होती जे तुम्ही वन टाइम वॉच करू शकता त्यासाठी. आणि फॉर द स्त्री सन्मान आपण नाही काही मूवी 100% बघायला पाहिजे. मराठी सिनेमा तुम्ही नक्की जाऊन पहा, मी तर असंच म्हणेन. बाकी मूवीला रेटिंग तर मला द्यायला आवडत नाही, पण तरी जर नाही का मूवीला रेट करायचं मला 3/5 स्टार. तर ओव्हरऑल मला ओके चित्रपट वाटला. बाकी तुमचे काय मत आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.